बघा हो, जागो ग्राहक जागो. करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना. बेईमानांना धडा शिकवूया, जागो ग्राहक जागो. ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लवकरच गणेशोत्सव येत आहेत आणि तो सण आपण खूप आनंदाने साजरा करतो. उत्साह असतो सगळीकडे. घराघरामध्ये वातावरण एकदम वेगळंच असतं. मग ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असू देत किंवा सोसायटीमधले गणपती असू देत, घरात बसणारे गणपती, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. हा उत्सव साजरा करत असताना जर आपण पर्यावरणाचा विचार केला तर पर्यावरण स्नेही गणेशोत्सव आपण कसा साजरा करू शकतो, याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. हे सांगण्यासाठी जे तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेत त्यांची ओळख करून घेऊया. आजचे आपले पहिले तज्ज्ञ आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर सदस्य सचिव आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सर IAS अधिकारी सुद्धा आहेत. आजचे आपले दुसरे तज्ज्ञ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत नामदेव हुले सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचंही स्वागत करते. सर विश्वस्त आहेत तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत नेहा जोशी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. त्या प्रतिनिधी म्हणून आल्यात मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव ही काळाची गरज आहे आणि हे आपण गेली काही वर्ष सातत्याने बोलतो आहोत. तर मुळातच गणेशोत्सवाचं स्वरूप, त्यात झालेले बदल आणि पुन्हा आपण जिथून सुरुवात केली होती तिथे जाणं किती गरजेचं वाटतं, इथून मी सुरुवात करते आपल्या चर्चेला. सर काय सांगाल? गणेशोत्सव जो आहे हा अनादिकालापासून पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या काही इतर भागांमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो. काही लोक अर्ध्या दिवसाचा गणपती बसवतात, काही 1.5 दिवसाचा असतो, काही 3 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि 10 दिवसाचा. मात्र 10 दिवसाचं गणपती जे आहे सार्वजनिक मंडळ वगैरे बसवतात. पूर्वीच्या काळी घरातच गणपती बसवला जायचा. नंतरच्या काळात आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांना एकत्र करायचे, लोकांमध्ये जनजागृती करायची, ह्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना केली. ती सुरू झाली. त्याचा चांगला उपयोगही झाला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हे वाढत गेलं. चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. लोक एकत्र येणं, सण साजरा करणं, सामाजिक जे काही अपप्रवृत्ती आहेत त्याबद्दल समाजाचं प्रबोधन करणं, युवकांमध्ये प्रबोधन करणं, सांस्कृतिक कार्यक्रम घेणं, अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. नंतरच्या कालावधीमध्ये मंडळांची संख्या वाढली, नवनवीन गोष्टी येत गेल्या. त्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या वाढत गेल्या आणि जो मूळ उद्देश होता ह्या सणाचा तो कुठेतरी आपण विसरायला लागलो. आणि म्हणून गेल्या 10-20 वर्षामध्ये आपल्याला परत एकदा पर्यावरण स्नेही, पर्यावरणपूरक असे सण साजरे करावेत ह्याकडे यायला लागलं. म्हणजे हा एक ग्राफ आहे. म्हणजे खालून वर गेला, आता वरून आपल्याला आता खाली येतो आहे. म्हणजे इतके सगळ्यांचे प्रयत्न आहेत त्यामुळे तो खाली येतो आहे. परंतु त्याला पूर्वस्थितीवर आणण्यासाठी आपण सगळेजण आता प्रयत्न करत आहोत. मला वाटतं की कोणत्याही गोष्टींमध्ये जेव्हा पर्यावरणाशी, निसर्गाशी विरोधी अशा प्रकारची भूमिका मानवाकडून घेतली जाते, तेव्हा त्याला पुन्हा त्या निसर्गाच्या स्थितीवर आणण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांनी मिळून करायला हव्यात. आणि त्या दृष्टीने शासन तर प्रयत्न करतच आहे, परंतु शासनासोबत जो काही सर्व समाज आहे ह्याच्यातले सगळेच घटक, आणि पर्टिक्युलर आपल्या राज्याचा विचार केला तर ऑलमोस्ट प्रत्येक नागरिक हा त्याच्याशी जोडला गेलेला असतो गणपतीशी. त्यामुळे सर्वांनी मिळून आता या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं तर ते महत्त्वाचं काम आहे. आमच्या सगळ्या शासकीय यंत्रणा असतील, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, इतर सामाजिक संस्था, मंडळं, सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा प्रयत्न करतो आहे की कमीत कमी प्रदूषण व्हावं. म्हणजे
कुठलाही गोष्ट केल्याने प्रदूषण होणारच आहे, बरोबर. म्हणजे अगदी शून्य होऊ शकत नाही ते, परंतु आपण निसर्गाला काही देऊ शकत नाही, परंतु त्याच्यातून निसर्गाला खराब करू नये इथपर्यंत मर्यादित आपली सगळ्यांची भूमिका त्यामध्ये असली पाहिजे. खरं आहे. आणि ह्याच गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करतोय की सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण हा पर्यावरण स्नेही गणेशोत्सव कसा साजरा करू शकतो किंवा जो होतोय त्याच्यामध्ये आणखीन आपण चांगल्या प्रकारे कसे पुढे जाऊ शकतो. नेहा, तुम्हाला काय वाटतं की पर्यावरण स्नेही गणेशोत्सव जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे? कारण ह्यात 3 भाग येतात, घरगुती गणेशोत्सव जे सोसायटीजमध्ये असतात ते, आणि सार्वजनिक गणेश मंडळ. काय सांगाल तुम्ही? मुळामध्ये आपण आता 3 भाग बघितलेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण एक इंडिव्हिज्युअल असं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आपला सहभाग असतो. आपण घराघरातनं सुरुवात केली तर त्याचा विचार आपण कसा करू शकतो हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. की उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा गणेशोत्सव म्हटलं की आपल्यासमोर त्याची तयारी उभी राहते आणि अर्थातच मूर्ती साकारते, आणि आपण असं म्हणतो तो सगुण निर्गुण आकार आहे, त्यामुळे त्याची रूप वेगवेगळी असू शकतात ना. मग ती प्रत्येक वेळेला आता बऱ्याच प्रमाणात हे झालंय की शाडूच्या मातीची मूर्ती बनवली जाते, पण अजूनही काही त्याच्यामध्ये भाग आहेत की जे आपण अवलंबू शकतो. उदाहरणार्थ बऱ्याच लोक आता धातूची मूर्ती, पंचधातूची मूर्ती वगैरे बसवतात, ती कायम वर्षभर त्यांच्याकडे असते, आणि सुपारीवरती जे काही प्राणप्रतिष्ठा वगैरे केली जाते ती त्याच्यावर केली जाते, त्यामुळे विसर्जनाचा वगैरे मुद्दा येत नाही, मग प्रदूषण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं. किंवा आणखीन अनेक काही प्रकार आहेत की कागदाच्या लगद्यापासून, इवन गाईच्या शेणापासून बनवलेल्या मूर्ती असतात. त्यामुळे पहिल्या ह्याच्यावरती मूर्ती कशी असावी हा जर पहिला मुद्दा आपण केला तर बऱ्यापैकी हे होईल, आणि मग पुढे आपण बोलणारच आहोत की सजावट आणि ह्याच्यात. तर हा पहिला मुद्दा. मला हुले सरांना असं विचारायचं आहे की तेजूकायातर्फे एक खूप वेगळा उपक्रम 2019 सालापासून मला वाटतं तुम्ही राबवायला सुरुवात केलेली आहे, जो पर्यावरणासाठी आपण म्हणूयात पूरक आहे. तर त्याबद्दल तुम्ही ज्या मूर्तीचा विषय निघालाच आहे आता, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? निसर्गावर अन्याय होतो आहे. समुद्रामध्ये अनेक सामाजिक संस्था होत, त्यांना ते घाण दुसऱ्याचे विसर्जन सर्व साफ करावं लागेल. मग त्यावेळी आम्ही विचार केला तिघं मंडळाने की आपण काहीतरी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो का, आपला एखादा खारीचा वाटा आपण उचलतो, आपण किती सक्सेस करू शकतो. आणि त्यासाठी आम्ही 2 वर्ष प्रयत्न करत होतो, आणि 3ऱ्या वर्षी आम्ही एक ठरवलं की ह्या बाबतीत आपण पर्यावरणाच्या बाबतीत आपण कागदाच्या त्याचा गणपती बनवायचं. आणि त्यावेळी आम्ही मंडळाने डिसिजन घेऊन त्यावेळी आम्ही चर्चा केली, आणि 2019 आम्ही मोठी मूर्ती बनवली होती कागदाच्या लगद्याची, की जेणेकरून आपला सहभाग त्याच्यामध्ये होईल आणि बाकीचे गणेश उत्सव मंडळ आहेत त्याचा उपयोग करून घेतील किंवा त्याचं एक आचरण करतील, ह्या उद्देशाने आम्ही त्यावेळी केलेला होता. परंतु आपण कागदाच्या लगद्याचा गणपती बनवतेवेळी त्याला वेळसुद्धा द्यावा लागतो तेवढं, कारण ते सुकायचं असतं. त्यावेळी त्यांना 3 महिन्या अगोदर ऑर्डर द्यावी लागते, 2 महिन्या अगोदर ऑर्डर, त्यावेळी तो कागदाच्या लगद्याचा गणपती बनवू शकतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं कसं आदल्या दिवशी गणपती काढला की दुसऱ्या दिवशी तुम्ही हे करू शकता. मग काही अशा काही गोष्टीसुद्धा आहेत की कागदाच्या लगद्याचा व्हायला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टीची सुद्धा त्यासाठी गरज असते की गणपती मूर्ती काढायला तो वेळ द्यावा लागतो, ती सुकावं लागतो, तो लधा सुकावा लागतो, ती मूर्ती सुकावी लागते, ही कारणंसुद्धा त्याच्यामध्ये असतात. तर त्या बाबतीत सुद्धा जर मूर्तिकारांना जर योग्य वेळ दिला मंडपासाठी म्हणा, जागेसाठी, तर काही मूर्तिकार ते बनवू शकतात, पण ते अचानक मूर्ती बनवू शकत नाही. कारण माझा अनुभव मी सांगितलं म्हणजे आम्ही 4 महिने अगोदर मंडप आम्ही बांधला होता, आणि 4 महिने मंडपाच्या अगोदर ती आमची मूर्ती 2019 साकार झालेली होती. मला सगळ्यात म्हणजे असं वाटतं की घरगुती स्तरावर जेव्हा आपण निर्णय घेतो की कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवायची किंवा अगदी सोसायटीमधले, तर ते गणपती कसे लहान असतात आकाराने, पण सार्वजनिक मंडळामध्ये मूर्तीचा आकार तर आहेच, पण त्याबरोबर इतर बरेच लोक त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, आणि त्या सगळ्यांना एकत्र करून हा निर्णय घेणं, मला वाटतं खूप विचारविनिमय त्यावेळेला चर्चा वगैरे झाल्या असतील या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी, नाही का? हो, निर्णय म्हणजे कसं की बाबा आपण याच्यात आता काहीतरी उतरावं, काहीतरी करावं. पण त्या टायमाला आमचं जे गणपतीचं साकारण झालं त्यावेळी आमची अशी अडचण आली की गणपतीचं काम चालू होतं आणि पाऊस कमी होता, कारण पावसाचे दिवस असतात. त्यावेळी मूर्तिकारांचा हात टेकले की काय करायचं होईल, आपण मूर्ती आता आपण अर्धवट मूर्ती झालेली आहे, हिला सुकायला, कारण उन्हाचा प्रभावाने सर्व दमट वातावरण होतं,
आणि अशा वेळी मूर्ती पण त्यावेळी त्या गणपती कृपा म्हणावी शेवटी कारण त्याला ते करून घ्यायचं होतं आणि लोकांना त्या बाबतीत त्या उतरवायचं. त्यांनी मग आम्हाला थोडंसं एखाद्या कल्पनेमधून मग ती मूर्ती कशी सुकवायची त्या टायमाला आम्हाला मला वाटतं 15-20 दिवस असताना आम्हाला त्याचं एक हे मार्गदर्शन मिळालं आणि ती मूर्ती करून आम्ही ती साकार केली. कारण ते दमट वातावरण असल्यामुळे ती सुकत नसते. कारण तो कागदाचा लदा तुम्ही मिक्सरमध्ये टाकणार, त्याच्यानंतर तो बारीक करणार आणि तो कागदाचा भुसा करून नंतर तो लेपिंग केल्यानंतर त्याचं ते सुकावं लागतं. तर त्या काही असं मला अडचणी आम्हाला वाटत होतं की आम्ही केलं खरं, पण शेवटी आम्हाला कुठे ते माघार घ्यावं लागतं की कुठे हात टेकावं लागतात काय. पण शेवटी निसर्गाने आणि त्या गणपती बाप्पाने आम्हाला असं एक व्यक्ती आणून दिली की त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की ह्यामुळे आपण ती मूर्ती सुकू शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मूर्ती कागदी लढाई बनवायची असेल तर तिला बराच वेळ द्यावा लागतो. आणि तर एक कुठेतरी आपण आपल्या माध्यमातून जर ह्याची तर पूर्तता होईल की मूर्तिकारांना म्हणा कारखाने बनवायचे असतात त्या ठिकाणी तर काही मंडळ सुद्धा पुढे येण्याची शक्यता असं मला वाटते. आपला तोच उद्देश आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही जागरूकता अजून मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करणार आहोत. सर, ह्या काळामध्ये प्रदूषण तुम्ही म्हणालात तसं की ते तर होतच, आपण काही कृती केल्यानंतर ते होणारच आहे. पण कुठलं प्रदूषण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जाणवतं विशेष करून गणेशोत्सवाच्या काळामध्ये, आधी, त्या दरम्यान, नंतरच्या भागामध्ये? नाही, प्रामुख्याने बघा की जे पर्टिक्युलरली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी याचं प्रमाण थोडं अधिक असतं. आणि दुसरं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तर बनवण्यावर वापरण्यावर पूर्णपणे सध्या बंदी आहे. मोठ्या प्रमाणावर आता लोक पर्यावरणपूरक गणपती बनवतात, म्हणजे मातीचे असतील, शाडूचे असतील, वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचे असतील, ॲग्रिकल्चरमध्ये निघणाऱ्या बांबूपासून बनवणारे आहेत, लाकडापासून बनवतात. मॅडमने जसं सांगितलं नेहा मॅडमने की धातूच्या मूर्ती, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे लोक आपल्या स्वतःहून प्रयत्न करते किंवा गाईच्या शेणापासून आणि माती एकत्र करून बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्याला जे रंग देतो ते रंगामध्ये काही जे केमिकल्स असतात तर ते आणि ह्या कालावधीमध्ये होणारं ध्वनी प्रदूषण हा एक खूप मोठा इश्यू त्या काळात असतो. बाकी गर्दी वगैरे तसलीच पाहिजे, त्यामुळं गर्दीमुळे होणारं म्हणता येणार नाही, परंतु सण आहे आणि सार्वजनिक उत्सव असल्यामुळं लोक येतात. मात्र त्यानंतर जेव्हा विसर्जन केलं जातं, विसर्जन वेळेला खूप मोठ्या अडचण येते की कुठल्याही नैसर्गिक जलस्रोतामध्ये त्याचं विसर्जन करू नये. कुठल्याही प्रकारच्या मूर्तींचं, म्हणजे गणेशाचंच नाही, कुठल्याही प्रकारच्या मूर्तींचं ही अपेक्षा आहे कायद्याने. म्हणून आता बऱ्याचशा नगरपालिका, महानगरपालिका, काही मोठ्या ग्रामपंचायती यांनी कृत्रिम तलाव त्यावेळेला बनवतात आणि तिथे गणपती विसर्जन करायचं, मग ते जे असतं ते दुसरीकडे नेऊन टाकायचं. हा सगळा जो आहे हा स्थानिक स्वराज्य संस्था त्याची काळजी घेतात. परंतु ते जर नदीत टाकलं गेलं किंवा तलावात टाकलं गेलं तर तिथं असणारे जे जलचर आहेत, तिथे जी काही नैसर्गिक विविधता त्याच्यामध्ये असते तर त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होतो. किंवा समुद्रात टाकलं तर समुद्रात मासे असतात, नदीत मासे असतात, त्यांच्यावर परिणाम होतो वेगवेगळे रासायनिक घटकांमुळे. ते परत माणसाकडेच परत येणार आहेत. कारण निसर्गाचं एक तत्व आहे, तुम्हाला हे माहिती असेल की समुद्रात आपण काही समजा टाकलं, सोडलं तर समुद्र स्वतःच्या पोटात काहीच ठेवत नाही, तो परत पाठवतो. आत्ता पाऊस चालू आहे, आत्ता जर बघितलं मुंबईच्या समुद्रकिनारं नगरपालिका आणि इतर ठिकाणी समुद्र स्वच्छता यंत्र दिली येतात. तर मी आजच सकाळी पाहत होतो इतका मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्राने आपल्याला परत दिला आहे. तर त्यामुळं निसर्ग नाही ठेवणार. एकच होतं की निसर्ग वाट पाहत असतो किती वेळ मानवाने माझ्यावर अन्याय करावा आणि मग त्याचा तो रूप दाखवतो, कधी रौद्र रूप पण दाखवतो. आणि हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे या कालावधीमध्ये होणारं जे ध्वनी आणि वायू आणि जलप्रदूषण आहे हे सगळंच कमी करण्याची गरज आहे. कारण मी जसं म्हटलं की प्रदूषण होणार. मी सकाळी आंघोळ केली, त्याच्यानंतर कपडे घातले, त्यावेळेला इस्त्री त्याच्यावर लागली, त्याच्यानंतर गाडीने ऑफिसला आलो की इकडे आलो तर प्रदूषण घडलेच आहे. म्हणजे मानवाच्या कुठल्याही कृतीतून, पण ते कमीत कमी कसं होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा असतो. आणि मला वाटतं की इथे
आता म्हणजे गणपतीच्या मूर्तीची साईज याच्यावरही बराचसा वादविवाद आहेत. शक्यतो त्या अशा साईजच्या असाव्यात की ज्याला काही अडचण येऊ नये. त्याचबरोबर त्या नैसर्गिक घटनाच्या म्हणजे जे काही घटक आहेत ते नैसर्गिक रित्या त्याचं विघटन होईल अशा प्रकारचे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पण आरास वगैरे पाहतो तर आता काय झाले, चीप वस्तू वापरल्या जातात, ज्या म्हणजे वापरणे म्हणजे टिश्यू पेपरसारखं वापरण्याने फेकून देणं, अशा वस्तू न वापरता वर्षानुवर्ष वापरते. म्हणजे खरं तर महत्त्व कशाला आहे की माझ्याकडे ही वस्तू 50 वर्षापासून आहे, माझ्या आजोबांपासून आहे, मी 20 वर्ष हे वापरतो, ह्याच्यात मोठेपण आहे. पण दुर्दैवाने ते चकाकणाऱ्या लखलखणाऱ्या अशा वस्तू आणि पटकन त्या डोळ्यात भरतात आणि वाटतं रे वा, पण ती फक्त तेवढ्या वेळेपुरती असते आणि अशा वापरू नयेत. त्याच्याने काही फायदा होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी आपल्या म्हणजे आपली जी संस्कृती आहे, मूळ संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संस्कृती, तर ह्या संस्कृतीमध्ये वापरून फेकून देण्याची आपली पद्धत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू आपण वापरत की जेणेकरून दरवर्षी म्हणजे माळ जर आणली असेल ती म्हणजे आजकाल खूप स्वस्त कुठून कुठून येणाऱ्या माळ्या, तर ती माळ तुम्ही ठेवा चांगली बॉक्समध्ये भरून. गणपतीचं जे काही वस्त्र असतील तर ते असे वापरूच नका. किंवा हे मखरी वगैरे वापरतात आणि फळं पानं फुलं ह्याचं आरास करा. तर मला वाटतं ते जास्त म्हणजे नारळाचे असतील कितीतरी निसर्गाने एवढं काही दिलंय की तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे मानवाने ते निर्माण नाही केलेलं, ते जे मानव निर्मित आहे त्यापेक्षा निसर्ग निर्मित जे आहे ना ते जास्त सुंदर दिसतं. फक्त दुर्दैवाने अशा चीप आणि लखलखणाऱ्या गोष्टींकडे थोडं जास्त लक्ष मधल्या काळात गेल्यामुळं मला वाटतं तो थोडासा ऱ्हास झालाय आणि आपल्याला तेच पूर्वपदावर आणायचं आहे. आणि मला वाटतं कलेची देवता म्हणतो आपण गणपतीला, त्यामुळे ह्या दिवसामध्ये आपण नाविन्यपूर्ण, कलात्मक आणि पर्यावरण स्नेही काय करू शकतो, थोडं निसर्गात बघितल्यानंतर निसर्ग स्वतःच उत्तर देतो आपल्याला की आपल्याला काय करता येणार आहे. बाजारपेठेबद्दल सरांनी आता सांगितलं की ही गरज निर्माण केली असं वाटतं का की ग्राहक म्हणून तुम्ही या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत, असं कुठेतरी आपण म्हणतो ना खूप ठिकाणी दिसल्यामुळे कंपल्शन आल्यासारखं होतं काही वेळेला? हो, नक्कीच होतं. कारण आत्ताचं युग हे जाहिरातीचं युग आहे, त्यामुळे त्याचं त्या अशाच पद्धतीने केलेल्या असतात की त्याचं आकर्षण वाटतं आणि शेवटी उत्सव हा आनंदी वातावरण असल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये इतका आनंद असतो की त्या भरामध्ये आपण खरेदी करतो किंवा त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्याची नॅचरल टेंडन्सी असते. बरोबर. आणि शेवटी बाजारपेठ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मागणी तसा पुरवठा हा नियम लागतोच. त्यामुळे आत्ता ज्याची चलती आहे ते तुम्हाला दिसणारच आहे. पण काही आता ह्या 10 वर्षातला तुम्ही जर अनुभव घेतला तर आता बऱ्यापैकी पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं परत तेच मागणी तसा पुरवठा. त्यामुळे जर का ग्राहक सजग राहून ग्राहकांनीच अशी मागणी म्हणजे आता फार प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पूर्वीपेक्षा थर्माकोलची मखरं वगैरे आता त्याच्यावर बंदी पण आहे आणि त्यामुळे त्याचा वापर पण कमीच आहे. त्यामुळे आता तुम्हाला बघायला सहज बाजारपेठेकडे लक्ष केलं तर तुम्हाला मागे बॅकड्रॉप जे वापरले जातात गणपतीच्या वेळेला घरगुती ह्याच्याबद्दल मी जास्त म्हणते, त्याच्यासाठी कितीतरी ऑप्शन्स चांगले मिळतात की ज्याच्यात पैठणीच्या वस्त्राचा वापर आहे, खणाचा वापर आहे, अशा प्रकारचे किंवा करोगेटेड कागद हा रियूज कागद असतो त्याच्यापासून बनवलेली मखरं असं तुम्हाला मिळू शकतं. पण मी ह्याही पुढे जाऊन असं सांगेन की आपण आपल्या घरातच थोडं बघूयात ना, म्हणजे खरेदीवरती पण अंकुश ठेवला तर ते पण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण एक त्याला छोटासा हातभार खारीचा वाटा उचलू शकतो. की घरामध्ये कितीतरी वस्तू असतात की पारंपरिक आपल्या साड्या असतात त्याच्यापासून आपण मागे काहीतरी छान सजावट करू शकतो किंवा काही खरेदी केली तर काही बॉक्स ठेवला असेल ते. आणि ह्या सगळ्यामध्ये मला मुख्य सांगायचं तुमच्या घरातल्या मुलांना तुमचे ब्रँड अँबेसेडर बनवा, त्यांना छोटी छोटी नावं द्या की तू माझा सैनिक आहेस आणि त्याच्यामुळे असं त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं तर त्यांच्यात इतकी कल्पकता असते. आणि काही काही वेळेला शाळांमधनं पण चांगले आता मुंबई ग्राहक पंचायततर्फे कन्झ्युमर क्लब्स ग्राहक मंडळ शाळांमधनं चालवली जातात. त्यावेळेला आम्ही हा एक विषय घेतो की पर्यावरण स्नेही आपले सण कसे असावेत. तर मुलांना सांगितलं तर इतक्या कल्पना मुलांमधनं येतात की किंवा शाडूच्या मातीपासून बनवणारे गणपतीचे वर्कशॉप्स वेगवेगळ्या ठिकाणी होतात. शाळांमध्ये पण ते प्रयोग केले जातात. आमच्या ग्राहक पंचायतच्या पेठांमध्ये दरवर्षी पालघरमध्ये जी पेठ गणपतीच्या आधी होते तिथे एक सर आहेत विनय पाटील म्हणून, ते ही कार्यशाळा तिथे घेतली जाते. ते मुलं रमून जातात आणि
तो जो काही आकार आलेला असतो तो त्यांना इतका आवडला असतो, कारण शेवटी ते त्यांना माय फ्रेंड गणेशा असंच म्हणतात. त्यामुळे बरोबर. तो आपण याच्यावरती, आणि हा बदल होत जाईल. मग ती मूर्ती कशी साकार झालेली असली तरी आपल्याला ती आवडतेच. आणि खरंय, खरंय. त्यामुळे त्याच मूर्तीची स्थापना आपण घराघरामध्ये केली तर, आणि जेव्हा मुलं घरी येऊन पालकांना सांगतात ना की हे असं केलं गेलं पाहिजे, तिथे विरोध होत नाही, त्याचं स्वागत होतं. तेव्हा तो मार्ग आपण अवलंबला तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. हा जो मुद्दा आहे ना तो खूप छान आहे की जशी ती मूर्ती साकारली गेली तीच जर आपण तिची प्राणप्रतिष्ठापना केली तर आपोआपच येणारे जाणारे प्रत्येक दर्शनासाठी तर ही कोणी केली आहे, त्या मुलाचं तर कौतुक होतंच, पण ती कशापासून बनवली, अच्छा मग पुढल्या वेळेला आम्ही पण करू, ही चर्चा सुद्धा कुठेतरी त्याच्यामध्ये सुरुवात होते आणि मग बदलाला आणि, सुद्धा चालना ह्याच मिळते. वेळेला असं होतं की मुलं बऱ्याच वेळेला असा अनुभव आलाय की सांगतात की आम्हाला असंच ठेवायचं, त्याला रंग वगैरे नाही नाही द्यायचा द्यायचा. अरे आणि वा. ती इतकी सुंदर दिसते की तुम्ही कल्पनाही करू शकणार. आणि त्याच्या मागे अगदी नैसर्गिक सर म्हणाले तसं नैसर्गिक पाना फुलांची सजावट असेल वा. तर असं वाटतं की काय छान झालंय सगळं. आपण हळूहळू, कारण शेवटी ही सगळी निसर्गाची पूजा आहे. तुम्ही खरंय. बघा आपल्याकडे पूर्वीच्या परंपरा, पण आपण गौरी बसवतो कोकणामध्ये तेरड्याच्या फुलांची त्याला गौरी रूप किंवा मानून घरी आणलं खड्यांच्या जातं. सुद्धा असतात ज्या नदी पात्रामध्ये हां, मिळतात. त्यामुळे शेवटी ही निसर्गाची पूजा आहे. आपले कुठलेही सण हे निसर्गाच्या जवळ जाणारे आहेत. आणि मग रंगांसाठी म्हटलं तर हळद कुंकू ह्याचा नॅचरल वापर करून तुम्ही मूर्ती घरीच बनवलेली असेल तर तुम्ही घरचे रंग वापरूनच करू शकता. त्यामुळे खरंय. ते आपोआपच प्रदूषणाला नियंत्रण हे शकतं. आणि हाच प्रयोग तुम्ही सोसायटीमध्ये पण करू शकता. बरोबर. छोटी मूर्ती ठेवली तर, आणि मी म्हटलं तर मागच्या वेळेला फिरते तलाव वगैरे असं काही पुण्यामध्ये हे जास्ती बघण्यात आलं, तर त्यामुळे मिरवणुका किंवा ह्याच्यावरचा खर्च किंवा खर्च म्हणण्यापेक्षा त्यांनी होणारे जे प्रदूषण आहे ते आपण आपोआपच कंट्रोलमध्ये आणू शकू. आत्ताच आपण इथे बोलत असताना किती वेगवेगळ्या कल्पना आपल्या समोर येत आहेत ज्या ऑलरेडी काही मंडळी करतायत. थोडा जर त्याच्यासाठी वेळ काढला आणि त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर अशा असंख्य, तुम्ही सगळेच सांगताय त्याप्रमाणे असंख्य कल्पना आपल्याला मिळू शकतात ज्यातून समाधान सुद्धा मिळेल आणि आपण काहीतरी करतोय अशी भावना. वेळ नाही ही जी सबब आपण प्रत्येक वेळेला देतो त्याच्यामुळे कदाचित पटकन जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते खरेदी करायचं आदल्या दिवशी जाऊन घाईघाईत, आणि मग पुढे सगळ्या गोष्टींना एक कारण त्यातलं असू शकतं. हुले सरांना मला असं विचारायचं आहे की सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये एकाच वेळेला खूप माणसं तिथे एकत्र येतात हां, आणि तो एक खूप चांगला प्लॅटफॉर्म असतो लोकांपर्यंत काही संदेश पोहोचवण्यासाठी. तर तुमच्या मंडळाकडून असे काही उपक्रम होतात किंवा देखावे किंवा अशा पद्धतीचं काही? मला वाटतं की आम्ही आता देखावायचं सध्या आम्ही बदलत, पण देखाव पहिले व्हायचे पूर्ण सामाजिक व्हायचे, परत पौराणिक व्हायचे, त्यात हुंडाबळी किंवा बाकीचे करणं बिरणं असे प्लॉट होते, त्यामुळे लोकांचं आकर्षण होतं. पण आता ते प्लॉट जागेअभावीच आपण ते आता बंद केलेले आहे. आणि जागेअभावी आम्ही एक आता एक राजेशाही एक मूर्ती आम्ही 19 पासून आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही कागदाच्या लत्याचीच मूर्ती बनवतो. ती एक बैठी मूर्ती असते, परंतु 11 दिवसामध्ये एक सामाजिक कार्यामध्ये काय संस्था शाळा असतात, त्या शाळांचे झाडं लावा, निसर्गाला पुढे आणा, असे काही लोकनाट्य असतात. त्या गर्दीमध्ये आम्ही जेवढं सामाजिक काम लोकांना उपयोगी पडेल येणाऱ्या गणेश भक्तांना, ते आमचे 11 मध्ये कार्यक्रम चालू असतात. आणि प्लॉटच्या बाबतीत बोललं तर आम्ही याच्याकडून देखावे केले होते आणि देखाव्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आम्ही त्या ठिकाणी काय आपल्या लोकांना देता येईल, आपल्यामध्ये काय सुधारणा होईल अशा तऱ्हेने त्या टायमिंग आम्ही प्लॉट केलेले होते. अच्छा, मला सरांना विचारायचं आहे की ह्या संदर्भातली काही नियमावली आहे का प्रदूषणाच्या संदर्भात, किंवा मंडळांना काही अशी नियमावली दिली आहे का किंवा गाईडलाईन्स आहेत का की त्यांनी ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, असं आहे? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तर लोकल महानगरपालिका पोलिसांची परवानगी घ्यायला लागते. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती असतात, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे, रस्ता किती सोडला पाहिजे, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यात अनेक वेळा न्यायालयात ते काही दावे झाले, त्याच्यानुसार काही निर्णय झाले नाही. शासनाने काही त्याच्यावर मार्गदर्शक सूचना दिल्या त्या मंडळाच्या कामकाजाबद्दलच्या. प्रदूषणाच्या संदर्भात आपल्याला मी आधीच सांगितलं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बॅन आहे. मग मोठ्या प्रमाणावर लोक आता मातीच्या, शाडूच्या आणि नैसर्गिक मूर्ती बनवतात आणि ते वापरतात. खरं तर आता ते नेहा मॅडम जसं म्हणाले की हळदी कुंकू किंवा निसर्गातही खूप रंग आहेत. जेवढे रंग निसर्गात आहेत तेवढे मानवाने अजून बनवले नाहीत. खरं. परंतु दुर्दैवाने त्याचा आपल्याला विसर पडलाय.
तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की वेळ नाही वेळ म्हणून नाही. पटकन, पण माझं त्याबद्दल दुमत आहे अच्छा. की वेळ खूप जास्त आहे आणि तो वेळ कुठे घालवला तर तो बराच मोबाईलमध्ये सोशल मीडिया जातो. आणि मोबाईलवर घालवला जातो. तर ही एक गंमतच आहे. म्हणजे खरंय. आजकाल त्याचं खूप मोठं व्यसन झालं आहे लोकांना, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या लोकांना वरपासून खालपर्यंत. म्हणजे मला तर बऱ्याचदा असं वाटतं की ऑफिसमध्ये आल्यानंतर मोबाईल सगळ्यांनी एका बाजूला ठेवून दिले पाहिजेत आणि कारण लँडलाईनवरून आता कोणी फोनच करत नाही. खरंय. कारण त्या मोबाईलने सारखं ते कुणाचा मेसेज आलाय का मिस व्हायला नको. ती व्यस्तता आपण निर्माण मला केली, सर. आठवतंय मी गावावरून जेव्हा मुंबईत यायचो कॉलेजला असताना, त्यावेळेला पत्र पाठवायचो आईला वा. आणि ते पत्र 8 दिवसांनी मिळायचं. हम्म. बरोबर आहे. आता माझा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याने आयुष्यात पत्रच लिहिलं नाही कुणाला. मग त्याला भावना व्यक्त करण्याचं काही साधन नाही. भावना व्यक्त करणं म्हणजे बोलणे. बरं तोही वेळ असेल तर तात्पर्य असं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ह्या पद्धतीच्या आपले जे काही मोबाईलमुळे फायदेही आहेत, बरोबर. परंतु वेळ नाही म्हणून असं करतो. ह्यापेक्षा माझ्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा मी किती चांगला वापर करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे की मी हे केल्याने कुणाचं नुकसान होणार आहे का बरोबर. माझ्या अशा वागण्याने, म्हणजे कोणतंही असेल. तुमच्या डेली रुटीनमध्ये असलेलं, सणावारांमध्ये असेल तर बऱ्याच ठिकाणी DJ वाजवतात, मोठा आवाज करतात. त्यामुळं लहान मुलं, गरोदर महिला असतील, म्हातारी माणसं असतील, त्यांना त्रास होतो. म्हणजे त्याचा डोक्यावर, तुमच्या कानांवर, छाती म्हणजे हृदयावर त्याचा परिणाम होत असतो. खरंय. पण ह्याचा विचार तर केलाच पाहिजे. मग मला स्वतःला चांगलं वाटतंय वाजवून, म्हणून दुसऱ्यांचं काही झालं तरी चालेल, ही जी भावना आहे ही खरं तर गणेशोत्सवाच्या मधून ही अशा प्रकारचं काही आलं पाहिजे की आम्ही असं काहीच करणार नाही की जे लोकांना त्रास होईल. वा. म्हणजे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरणार नाही, जे केमिकल्स घातक आहेत ते वापरणार नाही, अनावश्यक त्याचा आरास करताना केवळ लोकल उपलब्ध होणाऱ्या आणि नैसर्गिक वस्तू वापरू. मला वाटतं जगासमोर एक वेगळा आदर्श याच्यातून निर्माण होऊ शकतो. कारण म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जागतिक पातळीवर सुद्धा पर्यावरणाबद्दल खूप मोठं चर्चा सुरू आहे. त्याच्यात अनेक प्रकारचे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स आहेत. कार्बन न्यूट्रॅलिटी 2070ला न्यायची आहे. आपल्याला वाढणारं टेम्परेचर जे आहे ते कमी करायचं आहे. त्याच्या म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. आता सगळ्याच काही सांगणं शक्य नाही. म्हणजे पाणी एवढं दूषित झाले. पूर्वी नदीमधलं पाणी झरा करून डायरेक्टली पित होते लोक. आता बाटली लागते. मग बाटलीची गरज काय? 15-20 वर्षापूर्वी बाटली कुठे नव्हती. आता सहज उपलब्ध व्हायला लागली आणि स्वस्त मिळायला लागली म्हणून लोक वापरायला लागले. पण दुसरी बाजू अशी की आपल्या पाण्याची क्वालिटी खराब झाली. ती कोणी केली? म्हणजे मीच खराब करायचं आणि त्याच्यासाठी तेच पैसे कदाचित दुसऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वापरता आले असते, जे आज अशा खराब गोष्टींवर आपला होणारा, आरोग्यावर होणारा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण जे करतोय ते नैसर्गिक नाही. आणि नैसर्गिक नसलेली गोष्ट केल्याने माझ्यासहित आजूबाजूच्यांना आणि येणाऱ्या पिढ्यांनाही त्याचा परिणाम भोगायला लागणार आहे. एवढा जर विचार केला तर मला वाटतं सगळे लोक पुन्हा एकदा नैसर्गिक वस्तूंकडे वळतात. एकत्र जमल्यानंतर या उत्सवाच्या किंवा सणांच्या निमित्ताने आताची मानसिकता थोडीशी अशी झाली आहे का? म्हणजे आता काही मंडळी सातत्यपूर्ण हे प्रयत्न करत असतात की आपण नैसर्गिक स्वरूपाच्याच गोष्टी ह्याच्यामध्ये वापरायच्या आहेत किंवा जे काही आहे, पण दिखावा की माझ्या घरची सजावट, माझ्या सोसायटीची सजावट किंवा मंडळाची सजावट, ही स्पर्धात्मक हा जो दिखावा आहे हा कुठेतरी कमी झाला पाहिजे, तर आपण अधिक चांगल्या प्रकारे ह्याच्याकडे बघू शकू असं वाटतं. मी तिघांनाही विचारणार आहे. तुमच्यापासून सुरुवात करते. स्पर्धेमुळे काय होतं, हिरिरीने तो प्रकार म्हणजे जास्त प्रमाणात केला जातो आणि मग त्याच्या मागचा जो मूळ सात्विक पावित्र विचार आहे तो बाजूला राहतो. आता सोसायट्यांमध्ये पण मोठी कॉलनी असेल तर प्रत्येक सोसायटीने वेगळा गणपती बसवण्याची गरज आहे का? मग पूर्वी एक गाव एक गणपती हे कन्सेप्ट होतीच ना, मग त्याच्याकडे आपण परत नाही का वळू शकत? किंवा
अगदी तसं नसेल आणि हे करेल तर सोसायटीमध्ये पण एक धातूची मूर्ती ठेवायला काय हरकत काहीच आहे? नाही, बरोबर. त्यामुळे बरंचसं प्रदूषण तुम्ही तिथे टाळू शकाल विसर्जनापासून आहे. आणि अगदीच बसवलीच असेल तर घरच्या घरी बादलीत विसर्जन करूयात का? आपण पूर्वी विसर्जन मिरवणुकांपर्यंत मर्यादित होतो, आता त्याचा आगमन सोहळ्याचा पण सोहळा होतो. सोहळा नक्कीच करायला हरकत नाही, पण तो कुठल्या विषयांसाठी करायचा आहे हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी वापरला आणि त्या प्रकारे प्रबोधन कर, छोटी छोटी पथनाट्य केली, चांगल्या प्रकारे उत्सव साजरा होईल. खरंय. हुले सर, काय वाटतं, ही स्पर्धात्मक जी धावपळ आहे, सगळी घाई, ती थोडीशी कमी होणं गरजेचं आहे का? सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये स्पर्धाही आहेत की त्यांनी प्लॅस्टरवर पॅरेड केलं त्यांनी का बनवू नये किंवा असं एक असू शकते. मी यामध्ये संमत आहे, पण तरीसुद्धा प्रत्येकडे आता आम्ही तर ठरवलं तर आमचं कसं शाडूची माती कागदाच्या लद्याची मूर्ती असल्या कारणामुळे आम्ही मागे असं थर्माकोलचं डेकोरेशन नसावं किंवा साधे कपड्याचं आपले डिझाईन करतात त्या पद्धती असं, म्हणजे जेणेकरून आपण मूर्ती बसवली आहे कागदाच्या लद्याची आणि मागे प्लास्टर थर्माकोलचं केलं आहे ते विसंग वाटते. आणि मग कोणीतरी विचारलं की बाबा हे असं का, मग मूर्तिकाराचे आम्हाला त्या टायमाला सांगणं असते की तुम्ही त्या मूर्ती त्या पद्धती मागचं डेकोरेशन असायला पाहिजे. हे आमचं मत झालं. तसं काही गोष्टी आता याने सांगितलं की आपण तिथे आणि काय करू शकतो, तर आम्ही समजा आता प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील किंवा आम्ही एक ठराविक लोक ठेवलेलं की तिथे प्लॅस्टिकच्या बाटल्या पडू नये किंवा प्लॅस्टिकच्या कागदच्या बॅनर असतील तिथे आजूबाजूच असेल, म्हणजे आपण मूर्ती बसवली आहे कागदाच्या लद्याची आणि आपण त्याचं वेगळं, पण ती मूर्ती जाऊन बघून आम्हाला वाटते की आपण पर्यावरण आपण आपल्या जागेवर करायला पाहिजे. म्हणजे मूर्ती आपण पर्यावरण म्हणजे कागदाच्या लद्याची बसवली आणि आजूबाजूला सर्व प्लॅस्टिक किंवा डेकोरेशन तसं आम्ही करत नाही. जेवढं आम्हाला त्या मर्यादित जे गणपतीचं करायचं असतं ते आम्ही सामान्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग आधी साहेबांनी आम्हाला सांगितलं की साऊंड किंवा DJ, तर मला वाटते काल आपली थोडीशी बोलणी झाली त्यावेळी आम्ही फक्त माईक आणि सनई आणि 10 नंतर तर आम्हाला परमिशन नसतेच गाण्याला, म्हणजे कर्कश आवाज वगैरे करणं बंदी असते. फक्त 10 नंतर एवढंच माईक असतो की गणेश भक्तांना एक मार्गदर्शन किंवा पोलीस स्टेशननी किंवा आम्हाला दिलेले संदेश असतात की तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. म्हणजे एखाद्या संशय वस्तूला आपण हात लावू नका, एखादी तुम्हाला संशय व्यक्ती वाटली तर तुम्ही ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे संपर्क साधा का कार्य हे आम्ही 10 नंतर आमचे अनाउन्समेंट चालू असते. 10 नंतर आम्ही रेकॉर्डरचं म्हणजे गाण्याचं प्रदर्शन किंवा कधी गाणी लावून हा आमच्या मंडळाच्या बाबतीत मी बोलतो आहे, हा भाग आमचा त्या ठिकाणी नसतो, कारण केलं तरच व्यवस्थित करायचं, पण ते थोडं पण मी करून चालणार नाही. ह्याचा बाकीच्या लोकांनी सुद्धा त्याचा सहभाग घ्यावा किंवा त्यांनी त्या मंडळाने त्याचं परिवर्तन करावं असं मला वाटतं. बरं सर, ही जी स्पर्धा आहे सगळं छान असलं पाहिजे माझं इतरांपेक्षा, मग मी निसर्गाचा विचार करतोय की नाही, काही प्रमाणात काही प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात छान बदल होत आहेत. ही स्पर्धात्मकता आपण जी निर्माण केली ज्याची खरं तर काही गरज नाही, आपण त्याच्याकडे ती टाळू शकतो या निमित्ताने? जगत स्पर्धेचं आहे. स्पर्धा असली पाहिजे, पण स्पर्धा चांगल्या गोष्टींसाठी असली पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो, पर्टिक्युलर ह्या कालावधीमध्ये, की जेणेकरून लोकांनी पुन्हा ह्या नैसर्गिक तत्वांकडे वळावं म्हणून. तर मी सहज विचार करतो की आम्ही आमच्या गावात उपलब्ध असणारच वस्तू वापरल्या किंवा रोज गणपतीचं डेकोरेशन करायचं, 10 दिवसांचा गणपती आहे, त्या एरियातल्या 10 शाळा निवडल्या, त्या शाळांना आधीच सांगितलं की बाबा ह्या दिवसाचं डेकोरेशन तुमच्या मुलांनी करायचं. त्या शाळेने जर म्हटलं की बाबा ठीक आहे आमची ही 10-20 मुलं, मग ते चित्र काढायचे असतील आणखी काय करायचं असेल आणि त्यांनी फक्त नैसर्गिक, तर मला वाटतं तुम्ही अनेक लोकांना त्याच्यात सहभाग करून घेऊ शकाल. त्या मुलांना त्याचा आनंद वाटेल, ते दिवसभर तुम्हाला तिथे कामाला राहतील आणि ते असं वेगळं काहीतरी निर्माण करतील. आणि मला वाटतं स्पर्धा याच्यातून व्हावी. स्पर्धा ही माझ्या डीजेचा आवाज तुझ्या डीजेपेक्षा किती मोठा ते आहे, गाणं आहे काहीतरी, तर ह्याच्यावर स्पर्धा नको. स्पर्धा असलीच पाहिजे. ऍक्च्युली युगच स्पर्धेच आहे. मात्र अशा अनेक गोष्टी आम्ही खूप स्पर्धा घेतो. आमच्याकडे आम्ही वेगवेगळे TV चॅनल्स, न्यूजपेपर्स यांच्या माध्यमातून सगळेच लिडिंग डेलीज आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेच्या असतात, इको फ्रेंडली गणपतीच्या असतात, आरासच्या असतात, खूप प्रकारच्या. तर त्याचाही उपयोग होतोय, नाही असं नाही,
आणि बदलही खूप मोठा घडला आहे. आता आम्ही नव्याने काही गोष्टी करतोय, जसं आम्ही आता एक इको बाप्पा नावाचं एक ॲप बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये जे इको फ्रेंडली गणपती बनवतात त्यांचे फोन नंबर, ॲड्रेसेस, ईमेल आय डीज वगैरे देऊन त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे, लोक डायरेक्टली त्यांच्याकडे ऑर्डर प्लेस करू शकतील. अशा प्रकारचं ते लवकरच त्याचं म्हणजे काही थोडंफार काम बाकी आहे, तर लवकरच त्याचं रिलीज होईल ते ॲप, की लोकांना सुविधा ह्या गोष्टी आज का कराव्या लागतात, आज कुणी करत नाही म्हणून. असं कदाचित पुढच्या वर्षी असे 10 ॲप तुम्हाला बघायला मिळतील. ही सुरुवात असते, पण सुरुवात ही शासनाने करायची असते नेहमी. पण आता सुरुवात केली, पण पुढच्या वर्षी मी तुम्हाला खात्रीने सांगतो अशा प्रकारचे 10 तरी ॲप येतील. तर शासनाचं काम करत आहे, मात्र शासनाचं कोणतंही काम लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही आणि झालंही नाही आजपर्यंत. त्यामुळं लोकांनाही त्याच्यात कसं सहभागी करून घ्यायचं ह्या दृष्टिकोनातून पण आम्ही रेग्युलर प्रयत्न करत असतो. मला वाटतंय की वी आर ऑन द राईट ट्रॅक, योग्य दिशेवर आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये लवकर आता एक सुरुवातीचा जो विरोध असतो ना तो टप्पा पार पडलाय. आता पुढे थोडं स्मूथ होईल असं वाटतंय. बरोबर आहे. सुरुवातीचा विरोध म्हणजे पटकन प्रतिसाद न मिळणं अशा अर्थाने म्हणताय की कशा अर्थाने? विरोध म्हणजे आम्ही का करू, आम्हाला तर सण आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करू. करेक्ट. पण आता मॅडम जसं मगाशी म्हणाल्या की आपले सगळे सण जे आहेत ना हे निसर्गाशी संबंधित आहेत. प्रत्येक सण तुम्ही कुठलाही सण घ्या, म्हणजे कुठले आपले नारळी पौर्णिमा घ्या किंवा नागपंचमी घ्या, गुढी घ्या, सगळे सण आपले, सगळे संक्रांत घ्या, प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी म्हणजे आपल्याच देशात कदाचित एकमेव असेल की जिथे आपण जनावरांची पूजा करतो. बैलांची पूजा करतो आपण, गायीची तर समजा रेग्युलर करतो, पण बैलांची पूजा की ज्या बैल, आता तर समजा ट्रॅक्टर आले, पण ज्या बैलांमुळं शेती होत होती त्या बैलांची पूजा नुसती पूजा नाही, त्या दिवशी बैलांना चांगलं चांगलं खायला घालणे, त्या बैलाच्या पाया पडणे, त्याला सगळं सजवणे, बैलपोळा जो असतो. तर ही संस्कृती आपली. खरं. मग आता उलटी संस्कृती झाली, मी प्लॅस्टिकची पिशवी काहीतरी भाज्या घेऊन टाकतो आणि मग ती भाजी तोडण्याच्या याच्यात ते जनावरं खातंय आणि ते ज्या गाई किंवा जे बैल आहे, म्हशी आहेत, जे आपल्याला सगळं दूध, दही, तूप सगळं देत आहेत, त्यांच्याच आरोग्यावर परिणाम होणाऱ्या गोष्टी मी करतोय. मग ती गोष्ट खरंच बरोबर नाही. मी म्हणजे पसायदांना जे काही ज्ञानेश्वरांनी सांगितलंय त्याचं कुठेतरी आपल्याला स्मरण झालं पाहिजे की जो जे वांछिलं ते लाहो प्राणिजात. वा, तुम्ही तिघही इतकं पोटतिडकीने ज्याला आपण म्हणतो ना असं सांगताय की कशा पद्धतीने आपण पर्यावरण स्नेही असलं पाहिजे. तर मला वाटतं हे फक्त गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता यापुढे साजरा होणारा प्रत्येक सण आपण कशा पद्धतीने ह्याचा विचार करू शकतो ह्याची ही आज दिशा मिळते ह्या निमित्ताने. आणि आपण म्हणतो तसं की सगळ्याचं श्री गणेशा आपण जसं करतो ते मला वाटतं आजचा हा प्लॅटफॉर्म, हा विषय त्याची सुरुवात असेल. सगळ्यांचा सहभाग किंवा सगळ्यांचं एकत्र येणं ह्याच्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीच्या ज्या पेठा आहेत त्यांचा सुद्धा सहभाग खूप मोठा आहे. तर ह्या निमित्ताने ज्या पेठा होतात त्याच्यामध्ये कशावर भर दिला जातो नेमका? ह्याच्यात 2 भाग आहेत. एक 2012 साली आपण एक छान अनुकरणीय लोकांनी त्याचं आपण प्रारूप म्हणतो तसं 2012 साली पहिल्यांदा आपण गणपतीच्या उत्सवासाठी खास पंचायत पेठ भरवली होती जी 3 दिवसाची होती. आणि त्या अनुषंगाने आपण त्यावेळेला पर्यावरण स्नेही गणेशोत्सव अशी स्पर्धा पण घेतली होती ज्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. आणि तेव्हा आपण असं केलं होतं की तिथे आपण असे लोकल दुकानदार म्हणा किंवा वेंडर्स म्हणूयात ते त्यांना आपण स्टॉल्स दिले होते की जे अशा शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवतात किंवा मखर होती ती सगळी पर्यावरण स्नेही होती, म्हणजे सुपारीच्या सोपापासून बनवणे वगैरे होती किंवा पूजेचं जे साहित्य लागतं ते जे लोक ज्यांनी ती आपण अशी निवडून लोक तिथे त्यांना स्टॉल्स दिले होते की जे केमिकल विरहित रंगापासून म्हणजे गुलाल वगैरे ह्या ज्या गोष्टी बनवल्या जातात त्या अशा होत्या. तर हे जे काही पाहिलं ते 3 वर्ष आपण चालवलं. तर असं सोसायट्यामध्ये आता सर म्हणाले जसं ॲप येतच आहे तर तसं असे जर यादी लिस्ट आपण जर केली आणि ती जर आपल्या त्या माध्यमातून आपण हे केली तर आपोआपच ती खरेदी पर्यावरण स्नेही होईल. आणि बाकी आपल्या पंचायत पेठा म्हणतात तिथे तर आपण सगळे पर्यावरणपूरकच गोष्टी राबवतो, जसं की कापडी पिशव्याच असतात आपल्याकडे किंवा काही वेळेला आपण कापडी पिशव्या विकायला ठेवतो त्या काही सामाजिक संस्थांकडनंच करून घेतलेल्या असतात.
असे अनेक उपक्रम आपण त्या निमित्ताने करतो. किंवा आमचा ग्राहक टिटुका मेळावा हे जे मासिक आहे त्यातनं आपण दरवर्षी ह्या अनुषंगाने एक लेख लिहितो आणि त्याच्यात मुद्दामून 1 2 3 4 असे मुद्दे करून गोष्टी देतो की कसं कराल, त्याचा पाना फुलांची आरास करायची तर कुठली कुठली पानं कशी वापराल असं सोप्या पद्धतीने सांगितलेलं असतं. खरंय. तर अशा थीम बेस्ड काही गोष्टी आपण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊ शकतो की जेणेकरून कल्पकतेला चालना मिळेल. आणि आपण म्हटलंच आहे मगाशी याचा उल्लेख की 64 कलांचा देव आहे, त्यामुळे कितीतरी कलांमधनं आपण त्याचं रूप साकार करू शकतो. ग्राहक जागो. फुले साहेब, आता गणपती अगदी जवळ आलेत, तर ह्या वर्षी कोणते उपक्रम तुमच्या मंडळाच्या वतीने करायचे ठरले आहेत किंवा असं काही त्याच्यावर चर्चा झाली आहे का? सामाजिक कार्य म्हणजे फक्त उपक्रम तर मला वाटते गेल्या महिन्यामध्येच आम्ही विद्यार्थ्यांना शालेय बागा वाटल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही वर्षभर आम्ही फक्त उत्सव करत नाही. ते आमचा एक कोटा असा एक ट्रस्ट आहे आमची की आपण सामाजिक काय करावं. तर आम्ही काही शाळा असतात खेडेगावातल्या त्यांना कलर काम करून काही वेळेला आम्ही गणवेश देतो. अच्छा. म्हणजे वर्षाला आपलं जी रक्कम असते सीपीटीमध्ये जमा होणे किंवा ॲडच्या माध्यमातून मिळणारे जे पैसे असतात ते आपण समाजासाठी किती खर्च करावे त्यासाठी शालेय मुलांना आम्ही ड्रेस देतो. अच्छा. अशा एका मला वाटतं त्या 1 वर्ष आपलं अति पावसाच्या दृष्टीवर झालं होतं त्या आम्ही आपटी गाव म्हणून कल्याणला होतं ते गाव आम्ही दत्तक घेतलं होतं. त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांना कपडे दिले, त्यांचा संसार उभा केला. म्हणजे ह्या गोष्टीला पडेल म्हणजे तुमच्या माहितीसाठी की आम्ही गणपती करून थांबत नाही. त्यानंतर मग आम्ही विविध स्पर्धा मुलांच्या का त्यांना आपल्या कलेमध्ये प्राधान्य मिळावं म्हणजे त्या नृत्य स्पर्धा असतील, वेशभूषा असेल, त्यानंतर निबंध स्पर्धा म्हणजे विविध स्पर्धा म्हणजे त्यांच्या कलेला त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही व्याख्यान मला म्हणा अशा आम्ही वर्षभर घेत असतो. पण आता सध्या आमच्या बिल्डिंग तुटल्या असल्यामुळे आम्ही जे उपक्रम आहेत सामाजिक हे असे आम्ही एखादी शाळा म्हणा का अंधे लोकांना असे त्यांना एक मदत म्हणा. आणि यावर्षी मला वाटते 15 दिवस झाले 15 दिवस आम्ही शालेय मुलांना दप्तरं वाटली ट्रस्टच्या वतीने. हा उपक्रम आमचा चालू असतो. आणि मूर्ती तुम्ही आता कायमस्वरूपी कागदाच्या हो लगद्याचीच आम्ही त्या दिवशी मला वाटते कालच्या संकष्टीला अंगारकी संकष्टीला आम्ही तिची ऑर्डर दिली मूर्ती करायला कारण त्यांना वेळ द्यावा लागतो मग मी बोलल्याप्रमाणे. सो ते आता तुम्ही तसंच कायम म्हणजे आम्ही त्या मूर्तीपासून 1 इंच मागे हटणार नाही असा मंडळाचा ट्रस्टचा आमचा निर्णय आहे. सर, ह्या संदर्भामध्ये आपण इतकं खरं तर क्रिएटिव्ह आणि सुंदर बोलतोय पण काही वेळेला असं होतं की नियम जे दिलेले आहेत विशेषतः प्रदूषणाच्या संदर्भातले ते पाळले जात नाहीत. मग अशा वेळेला काही कारवाई वगैरे होते? आमचं तर कारवाई वर्षभर सुरूच असते. म्हणजे सण वार याचा काही संबंध नाही. जोही कोण वायू ध्वनी किंवा जलप्रदूषण करेल त्याच्यावर कारवाई करणे हा आमचा धर्म आहे. तर पर्टिक्युलरली सणाच्या कालावधीमध्ये जसं म्हणजे जर ध्वनी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काही मापक यंत्र त्या ठिकाणी लावतो. आणि जिथे जास्त त्या ठरवून दिले लिमिटपेक्षा जास्त झाले असेल तर त्यांच्यावर नंतर आम्ही कारवाई करतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही पोलिसांकडून गुन्हे दाखल करतो. दिवाळीमध्ये अशा प्रकारचे जे असतात ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण याचे मापन केलं जातं आणि त्या ठिकाणी पहिलं तर लोकांना समजावून सांगणे, नाही ऐकलं तर कारवाई करणे आणि पोलीस किंवा लोकल ॲडमिनिस्ट्रेशन असतं ते पण त्यांच्या स्तरावर वेळोवेळी कारवाई करत असतात. पण मला वाटतं की चांगल्या गोष्टीत कारवाईची गरज काय. खरं हा आनंद आहे आणि सर्वांनी आनंद घ्यायचा आहे तर आनंदामध्ये विरजन नको. त्यामुळं आम्ही लोकांच्या अवेअरनेसवर लोकांनी जास्त कंप्लाइंट राहावं याच्यावर जास्त भर देतो. गावागावात साजरे होणारे गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे त्याबद्दल नेहा मॅडम तुम्हाला काय वाटतं? आणि मग मी सर तुमच्याकडे सुद्धा येणार आहे यासाठी. गावागावात म्हटलं गेलं तर गावातला गणपती उत्सव अजूनही चांगल्या प्रकारे निसर्गाशी सानिध्य साजरा केला जातो. फक्त होतं असं की आपण म्हणतो तसं चाकरमानी जेव्हा इकडनं गावी जातो तेव्हा त्याला अशी आनंदपोटी अशी इच्छा असते की इथनं काय काय नेऊ घरी आणि तसा त्या उत्साहाच्या भरामध्ये काही वेळेला इथनं मग वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅस्टिकचं सजावटीचं साहित्य घेऊन जाणं म्हणा किंवा असा प्रकार
होऊ शकतो. तर ते न होता जे निसर्गात आहे जसं नैसर्गिक आहे त्या पद्धतीने केला गेला तर, आणि तरी पण मला असं वाटतं की अजूनही तिथला गणेशोत्सव हा बराचसा निसर्गाच्या कारण तिथे भरभरून निसर्गानेच एवढं दिलेलं आहे की, आणि तो दिसतो पण खूप चांगला देखणा. खरंय. फक्त उत्साहाच्या भरात आपण त्याचं खूप तांत्रिकीकरण नाही ना करत आहोत, ह्याचा विचार केला पाहिजे, एवढंच. खरं. सरांनी जी सुरुवात केली होती ते कुठेतरी गावात अजूनही बघायला मिळतं असं तुम्हाला वाटतं की ही परंपरा आमची 50 वर्षांपासूनची आहे, 20 वर्षांपासूनची आहे, त्यामुळे निसर्गाच्या अधिक जवळ अजूनही तो गणेशोत्सव आहे? मी नैसर्गिक सगळ्या गोष्टींचा वापर करतो हे प्राऊड असलं पाहिजे, ना की मी हे झगमगतं सगळं हे करतोय, ह्या वस्तू वापरतोय, एवढा खर्च करतोय, एवढा आवाज निर्माण करतोय, ह्या गोष्टींचा प्राऊड नाही. त्यामुळं तिथे कुठेतरी गरज आहे की असं जिथे असेल तिथे लोकांनी जायचं नाही, खरंय. असं काहीतरी करावं लागेल. म्हणजे लोकांनीच ठरवायचं की इथे आहे ना, मला तिथे जायचं नाही, आवाज मला नाही जायचं का, मला त्रास होईल. हां, तरी मी तोच विचार करत होतो. ते प्लास्टिकची फुलं आरास वगैरे असते, पण अजून दुर्वांना पर्याय नाही मिळाला. तो कधी मिळूही नाही. आणि मला तेच म्हणजे आता म्हणजे अगदी विचार केला मी इथे बसल्या बसल्या, दुर्वाच का. खरंय. प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. खरंय. बरोबर आहे. आपण आंब्याचीच पानं वापरतो, कारण काय. नागिनीची पानं पूजेला वापरतो, कारण काय. सुपारीच वापरतो, कारण काय. ते ह्या प्रत्येक गोष्टी, आता इथे एवढा वेळ नाही की त्या प्रत्येक गोष्टीचं कारण सांगायला, परंतु मला वाटतंय की दिस इज हाय टाईम नाऊ की प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी आहे ती सांभाळणं गरजेचं आहे. आणि मी माझ्याकडून होऊ देणार नाही, आणि जो करतोय त्याला मी साथ देणार नाही किंवा त्याला चांगलं म्हणणार नाही. बस एवढं झालं तर सफिशियंट. कोकणामध्ये वगैरे अजूनही ती मंडपी जी केली जाते, कोकणात अजूनही बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे. लोक गणपती घरीच बनवतात. खरंय. आणि त्याच्यामध्ये आरास वगैरे सगळं लोकल असतं, आणि भपकेबाजपणा तिथे तेवढा नसतो. मग ती संध्याकाळची भजनं असतील किंवा सगळ्यांनी एकत्र नाही, येऊन. तुम्ही मगाशी जे म्हटलं की जे काही समाजोपयोगी कार्यक्रम आहेत, हो. म्हणजे कधी गाण्यांचे असतील, काही मुलांमधली आर्ट बाहेर हे करू शकेल, काही पथनाट्य असतील समाजात. आज आपण ऐकतोय, इथे बोलणं योग्य नाहीये ते, पण ड्रगच्या विळख्यात जी काही आपली तरुण पिढी आज अडकली आहे, तर त्याच्यासाठी काही करण्याची गरज आहे. एक काळ होता की म्हणजे अजूनही आहे, परंतु एड्सवर एवढं मोठं काम केलं, पल्स पोलिओचं काम केलं, पोलिओ आपण भारतातून घालवला. हे सगळं कोणामुळे घडलं? हे केवळ शासनामुळे नाही घडलं. शासन सुविधा निर्माण करून देईल, पण जोपर्यंत लोक सहभाग ज्याला तुम्हाला एक साधं बऱ्याच फोरमवर मांडलंय की पूर्वी शासकीय कार्यालयामध्ये सर्रास सिगरेट ओढताना लोक दिसायचे. आता तुम्हाला 99.99% कोणी दिसणार नाही. का? कारण त्याच्यावर एवढं काम झालं की आता जर कोणी दिसला तर त्याला कोणीतरी पकडतो, त्याला सांगतो बाहेरचा. कारण ते जे पॅसिव्ह स्मोकिंग होतं, इतरांना होणारा त्रास, तर ते आता ॲज गुड ॲज ॲटलिस्ट महाराष्ट्रात तरी पूर्णपणे बंद आहे. हे कशामुळे घडलं? बरोबर. सरकारी ऑफिसमध्ये गेलं तर बरोबर कोपऱ्यांवर थुंकलेलं पान खाऊन दिसत होतं. लोक देवाचे फोटो लावायचे, मग ते देवाच्या फोटोच्या पलीकडे सुरुवात केली लोकांनी. पण थोडासा बदल झाला, म्हणजे त्याच्यात बराचसा बदल, थोडासा नाही, आता थोडासा शिल्लक आहे. तर हे इथे सुद्धा सणवारांमध्ये सुद्धा लोक हा बदल स्वीकारतील, कारण या वर्षीचा उन्हाळा जितका वाईट होता, आणि पावसाची आजची परिस्थिती बघितली तर कुठे जास्त तर कुठे कमी, कुठे एकदम जास्त एकाच वेळेला. हे सगळं जे आहे हे निसर्गाचं रौद्र रूप आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काहीही समुद्रात टाकलं, जसं समुद्र परत देतो तसंच हे झाडं, पानं, फुलं, पक्षी, कीटक, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं आपण त्या निसर्गाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, आणि तो प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी सुचवत असतो आपल्याला. त्या सूचनांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मला वाटतं हे सण आणि उत्सव आपल्याला ही संधी देत असतात प्रत्येक वेळेला, दर काही महिन्यांनी, की अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही बदल घडवून आणा, है की नाही. जाता जाता मला असं विचारायचं आहे तुम्हा तिघांनाही की गणेशोत्सव जेव्हा आपण आता साजरा करणार आहोत, तेव्हा त्याच्याकडे आपण कशा दृष्टिकोनातून बघणं आता गरजेचं झालेलं आहे? तुम्हा तिघांनाही विचारायचं आहे.
काय सांगाल? मुळात सजग ग्राहक म्हणून आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तसं जसं आपल्याला शासनाने काही ग्राहकांचे अधिकार दिले आहेत तशीच आपली कर्तव्य पण आहे. त्यातलं महत्त्वाचं कर्तव्य सामाजिक बांधिलकी आहे आणि ते आपण पुरेपूर जपलं पाहिजे. मग काही उदाहरणं मला सांगायला आवडतील की सजावट समजा सोसायटीत तुम्ही केली तर असं काही करता येईल का की रोपांचीच केली आहे आणि मग प्रसाद म्हणून रोप स्वरूपच आपण एक एक झाड दिलं तर प्रसाद आहे म्हटल्यावरती त्या रोपाचं रोपण नक्की होईल, रुजण नक्की होईल. किंवा मुलांमध्ये ती रुजवण करायची असेल तर मी मगाशी म्हटलं तसं काही कार्यशाळा आपण करू शकतो आणि मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. मग हळूहळू आपण करत असू तर आपण सोसायटीमध्ये सांगू शकू की बाबा आपण हे करू शकू का, असे काही चांगले उपक्रम आपण हातात घेऊ शकतो. मला म्हणायचं एवढंच आहे की आपण स्वतःपासून सुरुवात करूयात की त्यामुळे आपण काही बदल घडवू शकू समाजामध्ये. फुले सर काय सांगाल जाता तर एवढंच मी आपल्याला सांगेन आमच्या ट्रस्टच्या वतीने, कारण मी ट्रस्टच्या वतीने काय होतं की मी माझ्या मंडळा बाबतीतच बोलणार. कारण मी आताच आमचा 15-20 विषय निघाला होता की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आपण गेट करायला का जेणेकरून गर्दी होते. मग त्याच्यावर आमचा एक वैयक्तिक असं चर्चा आली, आपण गणपती बनवत आहे कागदाच्या म्हणजे प्रदूषणाचं आणि आपण एक गेट करतो आहे. मग आमची सुरुवात होती की आम्ही तो कॅन्सल केला. म्हणजे आपल्याला त्या शब्दाच्या बाहेर जायचं आणि ज्या आकारामध्ये तो आपण गणपती बसवतो त्याच श्रद्धेने आपण तो बसवला गणपती, त्याचा कुठेतरी मान राखायला, त्याचे कुठेतरी भावना राखायची आणि तो आदर्श आम्ही त्या परिसरात आमच्या देत असो. आणि लोक आल्यानंतर ते म्हणतात वा गणपती बाप्पा परवेळाचा गणपती. आणि आमचा परवेळाचा गणपती असं आमचं नाव आहे आणि संकल्प पृथ्वीमध्ये त्यांनी आम्हाला संकल्पना दिल्यामुळे आम्ही त्या संकल्पनेचा तो गणपती आम्ही कागदाच्या रथाचा बनवू शकलो आणि तोच आमचा आदर्श असेल आणि तेच आमची येणाऱ्या गणेश भक्तांना निवेदन असेल. बरं सर, कन्क्लूड कसं कराल ह्या सगळ्या चर्चेला तुम्ही? असं म्हटलं जातं की आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हे सगळं करतोय मानवाने. माझं उलटं मत आहे त्याच्याबद्दल की मानव एवढा मोठा नाहीच आहे की तो पर्यावरण रक्षण करेल. जो निसर्ग आहे ज्याने ही जीवसृष्टी निर्माण केली तो आपलं रक्षण करतोय, तर इतका त्रास देऊ नका त्याला की तुमचं रक्षण थोडं कमी करेल तो. कृतज्ञता ठेवा निसर्गाच्या प्रती, एवढंच मी प्रसंगी सांगेल. खूप वेगळ्या प्रकारची चर्चा आज झाली. पर्यावरण स्नेही म्हणत असताना आपला गणपती बाप्पा ही कलेची, बुद्धीची देवता आहे. ती आपल्याला अनेक गोष्टी दरवेळेला सांगत असते, सुचवत असते. त्या फक्त आपण ऐकल्या पाहिजेत. तर मग आपोआपच पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाकडे आपली वाटचाल जी आपण सुरू केलेली आहे त्याला अधिकाधिक यश येईल. हेच आजच्या चर्चेतून आपल्यापर्यंत पोहोचले. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार मानते. इतकं भरभरून आणि इतकं मनापासून बोललात की मला वाटतं नक्कीच काही कुटुंबांमध्ये, काही सोसायटीजमध्ये, मंडळांमध्ये परिवर्तनाला सुरुवात होईल या निमित्ताने. ही आशा आपण ह्याच्यातून बाळगूया आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.